4 जागांसाठी 2014 मध्ये युती तुटली। फडणवीसांनी सांगितली युती तुटण्यामागची इनसाइड स्टोरी। तर ठाकरेंच्या शिवसेनेला झाली तुटलेल्या मैत्रीची आठवण। अरे आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत। एकमेकाच्या हातात हात घालून राज्य कारभार आम्ही चालवणार आहोत। कितीही प्रयत्न करा आम्ही पायात पाय घालणारे नाही, आम्ही हातात हात घालून राज्य कारभार चालवणारे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला। अंबादास दानवेंचा विधान परिषदेत पेन ड्राईव्ह बॉम्ब। क्रिकेटमधील बेटिंगबाबत धक्कादायक आरोप। मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने बेटिंग सुरू असल्याचा दावा। दिशा प्रकरणात आदित्य ठाकरेंना आरोपी करा, वकील निलेश ओझांची मागणी। तर उद्धव ठाकरेंनी त्यावेळी मुख्यमंत्रीपदाचा गैरवापर केला, पुरावे नष्ट करण्यात उद्धव ठाकरेंनी मदत केल्याचे ओझा यांचे आरोप। खोक्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देणारे 2 पोलीस कर्मचारी निलंबित। पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या आदेशानंतर कारवाई। पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला कारण दाखवा नोटीस। औरंगजेबाच्या कबरीच्या आडून 2 समाजात तेढ निर्माण करण्याचं काम सुरू। वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल। कबर काढून टाकणं परंपरेला शोभणार आहे का? वडेट्टीवारांचा विधानसभेत सवाल। 60 वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी मिळणार 12,000 निवृत्ती वेतन। कामगार मंत्री आकाश फुंडकरांची विधानसभेत घोषणा। छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले देखभालीसाठी आमच्याकडे द्या, महाराष्ट्र सरकारची केंद्राकडे मागणी। किल्ल्यांची काळजी घेण्यास सरकार सक्षम, आशिष शेलारांचं केंद्राला पत्र। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची हजेरी। सांगली, सातारा, सोलापुरात अवकाळी पावसानं झोडपलं।